नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या अधिक मासामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या, तर त्याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, अधिक महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या नित्य सेवा ह्या करायच्या असतात. आता लक्ष्मीला भगवान विष्णूंच्या सेवा आवडत असतात, त्यामुळे या दरम्यान आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या भगवान विष्णूंच्या लक्ष्मी प्राप्तीच्या सर्व काही अखंड सेवा आपल्याला करायच्या आहेत. बघा, कोणताही अख्ख्या महिन्याभरात जर तुम्हाला या सेवा करायच्या असतील तर एक नियम पालन करणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात तुम्हाला आर्थिक चणचण भासत आहे, आर्थिक अडचणींचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्ही नक्कीच की ह्या महिन्यामध्ये संकल्पयुक्त सेवा नक्कीच करू शकता. म्हणजेच की आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, ह्या नित्य सेवेचा आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. म्हणजेच की तुम्ही ह्या पूर्ण अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर ह्या नित्य सेवा करणार आहे. तर तसं माता लक्ष्मी भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे. म्हणजेच की पहिल्या दिवशी संकल्प करायचा, आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. म्हणजेच फुल उजव्या हातावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणजेच की तुमचं नाव गोत्र, ज्यांना गोत्र माहिती नसेल तर त्यांनी काश्यप म्हणायचं आहे, ज्यांना गोत्र माहिती असेल तर त्यांनी आपलं जे काही गोत्र असेल तर ते उच्चारायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी संकल्प करत आहात, म्हणजेच की आर्थिक प्रगतीसाठी. म्हणजेच बघा, तुमचा व्यवसाय चालत नाही, नोकरी संदर्भात काही असेल, लग्न संदर्भात, संततीसाठी, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही संकल्प करू शकता. बघा, आपण हा संकल्प केल्यानंतर ते पाणी आपल्याला तांबून सोडायचं आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशीला न टाकता कोणत्याही झाडाला ते व्हायचं आहे, म्हणजे सोडायचं आहे. त्याचबरोबर बघा, या दरम्यान म्हणजेच अधिक मासामध्ये पूर्ण महिनाभर आपल्याला एक टाइम फिक्स करा सेवेचा. असं म्हटलं जातं की एका टायमिंगमध्ये केलेली सेवेचं फळ हे आपल्याला लवकर भेटत असतं. म्हणजेच तुम्ही सकाळी जर देवपूजा वगैरे झाल्यानंतर जर सेवेला लागला तर रोज सकाळी त्याच टायमिंगमध्ये आपल्याला सेवा ही करायची असते. त्याचबरोबर संध्याकाळी जर तुम्ही सेवा करत असाल लक्ष्मी प्राप्तीच्या तर तुम्ही त्याच टायमिंगमध्ये सायंकाळच्या सर्व काही सेवा करू शकता. पण बघा, प्रत्येकाला सर्व काही करणं एकाच टायमिंगमध्ये करणं शक्य होत नाही, कारण तो काही कामे असतात, छोटी मुलं असतात किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा असतात. त्यामुळे एकाच टायमिंगमध्ये जर तुमची सेवा होणार नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही कोणत्याही वेळेला तुम्हाला जसा टाइम भेटेल त्या वेळेला तुम्ही सर्व काही सेवा करू शकता. पण एक टायमिंगचं महत्त्व काहीसं वेगळंच असतं. त्यामुळे जर करायचं असेल, तुम्हाला जर खरंच जमत असेल तर एका टायमिंगमध्ये सुद्धा सर्व काही सेवा तुम्ही करू शकता. आता ह्या सेवा कोणकोणत्या करायच्या आणि काही नियम आपल्याला पालन करायचे आहेत. तर बघा, नियमांचं मी तुम्हाला सांगते. तर सर्वप्रथम तर आपल्याला रोज नित्य नियमाने हा अधिक महिना रोज देवपूजा करायची आहे. म्हणजेच माता लक्ष्मीची मूर्ती, भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. कारण मलमास हा भगवान कृष्णांना समर्पित मानला गेलेला आहे. कृष्णांनी तो महिना त्यांनी तो स्वीकारलेला आहे. त्यामुळे बघा, भगवान बाळकृष्णांची देखील आपल्याला पूजा करायची असते, म्हणजेच अभिषेक करायचा असतो. ज्यांना काही करणं शक्य नसेल, म्हणजे स्त्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हे म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती सुद्धा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत देखील तुम्ही अभिषेक करू शकता किंवा श्री सुक्त म्हणत देखील तुम्ही अभिषेक करू शकता. तुमच्या इच्छेनुसार सर्व काही. पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरात अखंड दिवा प्रज्वलित असणं गरजेचं आहे. ज्यांना खरंच अख्खा महिनाभर अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर त्यांनी करू शकता. पण ज्यांना नाही करायचा तर त्यांनी जे अधिक मासाची वात असेल तर त्यांनी ती प्रज्वलित करावी. त्याचबरोबर दीपदान सुद्धा तीर्थस्थानी किंवा आपल्या कुलदैवताच्या ठिकाणी नक्की करावं. त्याचबरोबर बघा, कोणत्याही मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हे दीपदान करू शकता. बघा, जेव्हा आपण हे सेवा करत असतो तर तेव्हा आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावणं खरंच खूप गरजेचं आहे. एक तरी तुपाचा दिवा सकाळी किंवा सायंकाळी आपल्या घरात लावणं खरंच गरजेचं आहे आणि तो लावावा देखील. त्याचबरोबर बघा, सेवा करताना अखंड धूप दीप तेवत असणं गरजेचं आहे. या दरम्यान जेव्हा आपण ही अधिक महिन्याची सेवा करतो तर बघा, सर्व काही देवी देवतांना फुलं अर्पण करावी. म्हणजेच माता लक्ष्मीला कमळाचं फुल प्रिय आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा, या दरम्यान गुलाब अत्तर सुद्धा लावू शकता. म्हणजेच की फुलं अर्पण करताना गुलाब अत्तर लावायचं आहे तुम्हाला.
बघा देवघरासमोर सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आहे. मग तुम्ही लक्ष्मी पद्म, गोपद्म, त्याचबरोबर बघा लक्ष्मीची पावलं असतील किंवा कमळाच्या फुलाची रांगोळी हे सुद्धा तुम्ही छाप नक्कीच उठवू शकता. हे सुद्धा घरात काढणं खरंच खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे हे सर्व काही तुम्हाला करायचंच आहे. त्याचबरोबर बघा आपल्या घरात एक प्रकारे शांतता ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असणार. मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. ज्यांना रोज शक्य असेल तर त्यांनी अधिक मासामध्ये रोज करावं. ज्यांना नसेल शक्य तर त्यांनी मेन दिवशी तरी करा. मंगळवार, शुक्रवार, एकादशी, त्याचबरोबर पौर्णिमा, अमावस्या हे मेन दिवस आहेत. तर त्या दिवशी तरी तुम्हाला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला करायचं आहे. तिथं सुद्धा आपल्याला गोपद्म, लक्ष्मी पद्म, लक्ष्मीची पावले, त्याचबरोबर स्वस्तिक, कमळाचं फुल हे आपल्याला तिथं काढायचंच आहे. रोजच्या रोज नित्य नियमाने आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं रांगोळी काढणं खरंच खूप गरजेचं आहे. आपल्या मुख्य दरवाजाची तिथं रांगोळी असते. तुपाचा दिवा सायंकाळी प्रज्वलित असतो. तर नक्कीच आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. अशी घरं अतिशय प्रिय असतात आणि ती माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होत असते. त्यामुळे हे नियम तर तुम्हाला पालन करणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर सेवा कोणत्या करायच्या तर बघा सेवा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र तुम्ही 16 वेळा किंवा 24 वेळा म्हणू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र 24 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही म्हणू शकता. कुबेर मंत्र 16 वेळा 24 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर विष्णूंचा मंत्र तर ते सुद्धा तुम्ही 24 वेळा नक्कीच म्हणायचं आहे. ज्यांना खरं जास्त सेवा करायची असेल तर त्यांनी एक माळ सुद्धा तुम्ही नक्की करू शकता. या दरम्यान आपल्याला पुरुष सुक्ताचं एकदा पठण करायचं आहे, स्त्री सुक्ताचं एकदा पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. सेवा तुम्ही 3दा किंवा जास्तीत जास्त वेळा सुद्धा करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. ज्यांना जास्त टाइम नसेल तर त्यांनी एकदा सुद्धा सर्व काही सेवा पठण करू शकता. त्याचबरोबर येतं की महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. ह्या सर्व काही सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर बघा असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की जेव्हा तुम्ही अधिक मासाच्या सर्व काही सेवा करत असतात तर तेव्हा दानधर्म करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. म्हणजेच की तुम्हाला ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे. जे काही तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती येत असेल तर त्यांना अन्नदान करा. त्याचबरोबर गरजू व्यक्तींना काही गोष्टी तुम्ही दान करू शकता. जास्तीत जास्त दानाला महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे दानधर्म करायला सुद्धा विसरू नका. आणि माता लक्ष्मीच्या जर तुम्ही अखंड सेवा नित्य नियमाने करत असाल, नित्य सेवेमध्ये जर हा अधिक मासामध्ये जर करत असाल तर तुम्हाला सेवा झाल्यानंतर जो काही तुमच्या घरामध्ये जेवण बनत असेल त्यामध्ये एकतरी पदार्थ म्हणजेच की सर्वांना सर्व काही करणं शक्य नसेल पण आपल्याला या दरम्यान बघा माता लक्ष्मीला खीर आवडीची आहे, प्रिय आहे खीर, तर तुम्ही मखाण्याची खीर करू शकता. त्याचबरोबर शेवाळ्याची रव्याची खीर करू शकता किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. फ्रूट वगैरे नैवेद्यामध्ये ठेवू शकता. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर बघा कोणत्याही तुमच्या इच्छेनुसार नैवेद्यामध्ये काही ना काही रोज करू शकता किंवा जे काही तुमच्या घरामध्ये साधं सिंपल जेवण बनत असेल तर सात्विक आपल्याला पूर्ण अधिक मासामध्ये संकल्पयुक्त जर सेवा असेल तर मांसाहार घरात करायचाच नाहीये पण आपल्याला सात्विक जेवणच घ्यायचं आहे. घरातल्या देवांना पहिला नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच ग्रहण करायचं आहे. तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी किंवा मेन दिवशी सुद्धा तुम्ही गोडाचा नैवेद्य माता लक्ष्मीला नक्कीच दाखवू शकता किंवा अख्खे मखाने सुद्धा दाखवू शकता. खीर देखील करू शकता. तर ह्या सर्व काही सेवा आपल्याला या दरम्यान नक्कीच करायच्या आहेत की जेणेकरून लक्ष्मीचा अखंड वास राहील. त्याचबरोबर जे काही आर्थिक प्रश्न तुमचे मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील तर ते सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर बघा ज्यांना व्यवसायामध्ये वारंवार खूप मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असेल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा संकल्पयुक्त पूर्ण महिनाभर सेवा करू शकता. त्यामुळे सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये बघा खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल व्हायला लागेल. म्हणजेच तुमचा व्यवसाय पूर्णपणे चालेल आणि व्यवसायामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. म्हणजेच की तुमचा व्यवसाय चांगला चालून त्यामध्ये नक्कीच तुम्हाला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळायला लागेल. ह्यासाठी तुम्ही ह्या सर्व काही सेवा करू शकता. त्याचबरोबर बघा ह्या दरम्यान आपण एवढी माता लक्ष्मीच्या प्रभावी सेवा करत आहोत तर ह्या पूर्ण महिनाभर आपल्याकडून कोणाची निंदा नालस्ती होणार नाही, कोणाचं मन दुखावणार नाही. मोठ्यांचा आदर आपल्याला करायचा आहे. जे व्यवसायाच्या ठिकाणी करणार असतील किंवा घरात करणार असतील तर त्यांनी जेव्हा आपल्या घरात सेवा होणार आहे तर तेव्हा घरात शांतता असणं खरंच गरजेचं आहे.
घरात जर वादविवाद जर होत असतील, वारंवार भांडणं कटकटी होत असतील, तर अशी घरं तुम्ही कितीही सेवा करा, माता लक्ष्मीला कधीही आवडत नाहीत. अशा घरातून माता लक्ष्मी निघून जाते. अशा घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही, तर अलक्ष्मी दरिद्रताच अशा घरात राहत असते. त्यामुळे घराची स्वच्छता, त्याचबरोबर घरातील शांतता खरंच खूप महत्वाची आहे. हे पालन करायचं असेल तरच सेवा करा. त्यामुळे सर्वांनी घरात शांतता ठेवा, मनापासून सेवा करा. आणि बघा, ह्या महिन्याच्या शेवटापर्यंत तुम्हाला ह्या सेवेने नक्कीच अनुभव येईल. काही ना काही ह्या सेवेमुळे आर्थिक अडचणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दूर होतील. तुम्हाला लिहून देते, एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. त्यामुळे अधिक महिन्याचा ही नित्य सेवा, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही सेवा चुकवू नका. आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.